घरी घेऊन गेले. मला काय वाटतंय की ते महासंसद रत्न जे मिळालंय त्याची तरी थोडीशी जाण ठेवायला पाहिजे. तुम्ही आरटीआय मध्ये कुणीही ती फाईल मागवू शकता, त्याच्यावरती काय लिहिलंय हे दाखवू शकता. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या बारामतीच्या ताई, महासंसद रत्न ताई यांनी मिळालेल्या पुरस्कारांचं तरी आपलं अडाणीपणाचं इतकं तरी प्रदर्शन नाही करायला पाहिजे होतं असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतंय. बॅगा तपासण्याचं मोठं राजकारण. अहो काय हो, कांगावा करताय हो. म्हणजे आता काय झालंय, समोर आता काही दिसत नाही, पराभव दिसायला लागलाय, म्हटल्यावर कांगावा करायच्या. आमच्या देवेंजींच्या नाही का बॅगा तपासल्या, अजितदादाच्या नाही का तपासल्या, सगळ्यांच्या करतात. आणि हे सगळ्यांच्या बॅगा चेक होतात, सगळ्यांच्या गाड्या चेक होतात. ते काही बघत नाही हा विरोधक आहे की हा त्या ठिकाणी सत्ताधारी आहे. त्याच्यामुळे ही कांगावा करायची जी सवय आहे. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसले उद्धवराव तुम्ही जोर काढताय. तुझी जात काय, तुझा पगार किती, तुझा आयडी दाखव, तुला हे असं जे विचारणं आहे ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे, ही गुंडशाही नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही अशी भाषा वापरू नका, याचा आणखी फेक नरेटिव्ह पसरू नका की कसा तुमच्यावर अन्याय होतोय. फक्त उद्धवरावांची बॅग चेक होत नाही, देवेंद्रजींची होते, एकनाथरावांची होते, अजितदादांची होते. मी आज व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय, तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. पण आमच्या नेत्यांनी कधी कांगावा केला नाही. बॅग तपासायला सांगितली, काय आहे त्याच्यामध्ये, बॅग तपासली, सभेला निघून गेले. आजपर्यंत तुम्ही कधी कोणाचं ऐकलंय, अजितदादाचं ऐकलंय का, आमच्या देवाभाऊचं ऐकलंय का, तुम्ही एकनाथरावांचं ऐकलंय की आमच्या बॅगा तपासल्या. अहो तो त्यांचं काम ते करतायत. तपासल्या तर तपासल्या, तपासा आणि तुमच्या कामाला लागा. जसे आमचे नेते करतायत त्यांच्याकडनं थोडा तरी सुज्ञपणा घ्या. ही कांगावा करायची जी पद्धत आहे ती चांगली नाही. हा कांगावा सोडा उद्धवराव, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. बच्चूकडूंनी निवडणूक आयोगाला भाजपचा निवडणूक फेल असल्याचा काल टीका केली होती, आरोप केले होते. बघा आता काय आहे की ज्याला जे वाटेल ते तो बोलतोय. निवडणूक आयोग काय काम करतोय म्हणजे त्यांच्या बाजूनी केलं की वा वा निवडणूक आयोग फार चांगला, जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाला का निवडणूक आयोग त्या ठिकाणी भाजपच्या दावणीला बांधलाय. अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अयोग्य आहे. निवडणूक आयोगावरती सुद्धा अशा पद्धतीची शंका घेणं चुकीचं आहे. तुमच्या बाजूनी झाल्यावरती सगळं चांगलं आणि जरा तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं की सगळे आमच्या बाजूनी होतात, हे जे आहे हे चुकीचं आहे. आणि बच्चू भाऊ फार मोठे नेते आहेत, त्यांनाही अशी भाषा शोभत नाही. त्यांनी प्रगल्भतेने बोलायला पाहिजे असं मला वाटतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.